श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकांनो सावधान. 5 एप्रिल 2026 ही तारीख तुमच्या नशिबाच्या इतिहासात रक्तासारख्या लाल अक्षरांनी लिहिली जाणार आहे. तब्बल 18 वर्षानंतर तुमचा राशी स्वामी मंगळ आणि शनीच्या क्रूर छायेत मीन राशीत प्रवेश करतोय. तुमच्या तुमच्या 12व्या घरात होणारी ही युती म्हणजे जणू साक्षात अग्नी आणि बर्फाचा महासंग्राम आहे. तुमच्या आयुष्यातील सुखशांती कायमची हिरावली जाणार की नशिबाचे बंद दरवाजे अचानक उघडणार? मेष राशीच्या जातकांनो 5 एप्रिलला केवळ मंगळ बदलत नाही तर त्या दिवशी विकट संकट चतुर्थीचा अद्भुत योगायोग आहे. बाप्पाच्या या पावन दिवशी तुमच्या कुंडलीत एक असं अघोरी चक्र फिरणार आहे ज्याचा परिणाम थेट तुमच्या परदेश प्रवासावर, खर्चावर आणि तुमच्या गुपित शत्रूवर होणार आहे. तुमच्या जवळच्याच कोणत्या व्यक्तीकडून तुम्हाला असा धोका संभावतोय की जो तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्यासाठी टपून बसला आहे. मेष राशीच्या जातकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी असा एक भयंकर खुलासा करणार आहे जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आयुष्यातील संकटाचा अंत होऊन आणखी नवीन युद्धाची सुरुवात. चला जाणून घेऊया या महापरिवर्तनाचा संपूर्ण थरार. मेष राशीच्या जातकांनो 5 एप्रिल 2026 ची ही पहाट तुमच्या आयुष्यात एक असा महाभूकंप घेऊन येणार आहे ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. तब्बल 18 वर्षानंतर तुमचा राशी स्वामी मंगळ शनीच्या क्रूर छायेत मीन राशीत प्रवेश करत आहे. तुमच्या कुंडलीतील 12व्या घरात होणारी ही युती म्हणजे साक्षात अग्नी आणि बर्फाचा महासंग्राम आहे. हे स्थान नुकसान, इस्पितळ आणि गुप्त शत्रूची मानले जाते. मंगळ हा ऊर्जेचा महास्रोत आहे आणि शनी हा न्यायाचा देवता. जेव्हा हे दोन महाग्रह एकत्र येतात तेव्हा तुमच्या मानसिक शांततेवर मोठा घाला पडणार आहे. ही वेळ केवळ राशी बदलण्याची नाही तर तुमच्या संयमाची अग्निपरीक्षा होणारी आहे. मेष राशीच्या जातकांनो 5 एप्रिलला केवळ मंगळ बदलत नाही तर या दिवशी विकट संकट चतुर्थीचा अद्भुत योगायोग आहे. बाप्पाच्या या पावन दिवशी तुमच्या नशिबाच्या पेटीला लागलेले एक अघोरी टाळे उघडण्याची वेळ आली आहे. 18 वर्षापूर्वी तुमच्या आयुष्यात ज्या घटना घडल्या होत्या कदाचित त्याच स्वरूपाचे अनुभव तुम्हाला पुन्हा येऊ शकतात. 12व्या घरात होणारी ही शनी मंगळ युती तुमच्या खर्चावर आणि झोपेवर ताबा मिळवणार आहे. विनाकारण येणारा राग आणि चिडचिड तुमच्या हातात असलेल्या सोन्यासारख्या संधीचे मातेरे करून शकते. या परिवर्तनाचा थरार आता तुमच्या दारावर दस्तक देत आहे. मेष राशीच्या जातकांनो 5 एप्रिलच्या या रात्रीपासून तुमच्या आसपासच्या ऊर्जेत एक विचित्र आणि अनामिक बदल जाणवेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल खरा, पण तो जर अहंकारात बदलला तर मात्र समोर उभा असलेला हा कालखंड तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतो. तुमच्या राशीचा स्वामी जेव्हा शनीच्या विळख्यात जातो तेव्हा तुमच्या मनावर एक प्रकारचे गुप्त दडपण येऊ शकते. परदेशाशी संबंधित कामात किंवा लांबच्या प्रवासात असे काही अडथळे येऊ शकतात जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. पण घाबरू नका, कारण संकट चतुर्थीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. हा भाग केवळ एक वादळाची नांदी आहे ज्याचा खरा खेळ आता सुरू होणार आहे. मेष राशीच्या जातकांनो 5 एप्रिलपासून तुमच्या कार्यक्षेत्रात एक अभूतपूर्व खळबळ उडणार आहे. मंगळ 12व्या घरात असल्यामुळे अचानक मोठे खर्च आणि आर्थिक नुकसान होण्याचे प्रबळ संकेत आहेत. जे लोक नोकरी करत आहेत त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण येईल आणि वरिष्ठाशी तुमचे खटके उडण्याची शक्यता आहे. शनीचीही तिथली उपस्थिती तुम्हाला सहजासहजी काहीही देणार नाही. तुमच्या कष्टाचे फळ मिळण्यास विलंब लागेल. ऑफिसमधील अंतर्गत राजकारण तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल. हा काळ तुमच्या बुद्धिमत्तेची कसोटी घेणारा ठरेल, जिथे तुम्हाला शांत राहूनच विजय मिळवावा लागणार आहे. मेष राशीच्या जातकांनो जरी सामान्यतः हे गोचर खर्चिक वाटत असले तरी जे लोक परदेशाशी संबंधित व्यवसाय करतात किंवा आयात निर्यात क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी ही वेळ सुवर्ण संधी ठरू शकते. अचानक परदेश प्रवासाचे योगायोग किंवा परकीय चलनातून मोठा धनलाभ होण्याची
संकेत आहेत. मात्र अष्टम स्थानाचा स्वामी जेव्हा व्यय स्थानावर दृष्टी टाकतो तेव्हा शॉर्टकटने पैसा कमवण्याचा मोह टाळा. जुगारात किंवा शेअर मार्केटमध्ये मोठी रिस्क घेणे या काळात आत्मघातकी ठरू शकते. संधी समोर आली तरी त्यामागे एखादा मोठा आर्थिक धोका दडलेला असू शकतो, त्यामुळे गुंतवणूक करताना सावध राहा. मेष राशीच्या जातकांनो, 5 एप्रिलच्या या संकट चतुर्थीचा वरदहस्त तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मंगळाची ही ऊर्जा जरी खर्च वाढवणारी असली तरी ती तुम्हाला नवीन मार्ग शोधण्याची ताकद देईल. तुमची रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी तुम्हाला अचानक कोणाची तरी मोठी मदत मिळू शकते. नशिबाची साथ आणि कर्माची जोड यामुळे तुम्ही या आर्थिक संकटातून सुखरूप बाहेर पडाल. जे लोक कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असतात त्यांच्यासाठी हा काळ ऋणमुक्तीचा मार्ग दाखवणारा ठरेल. स्वतःच्या राशीस्वामीवर विश्वास ठेवा, कारण हे महापरिवर्तन तुम्हाला तुमच्या कष्टाचे योग्य मोल देऊन जाणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, 5 एप्रिल पासून तुमच्या शब्दामध्ये आता विष आणि अमृत यापैकी काहीही असू शकतं. मंगळ तुमच्या राशीचा स्वामी असून तो 12व्या घरात असल्यामुळे तुमची वाणी अत्यंत आक्रमक आणि बोचरी होऊ शकते. एक चुकीचा शब्द तुमच्या वर्षानुवर्षीच्या मैत्रीत किंवा रक्ताच्या नात्यात कायमची दरी निर्माण करू शकतो. तुमचे गुप्त शत्रू या काळात प्रचंड सक्रिय होणार आहेत, जे तुमच्या पाठीमागे तुमची बदनामी करण्याचे कारस्थान रचू शकतात. तुमच्या बोलण्यातील अहंकार तुमच्यासाठी भयंकर शाप ठरू शकतो, ज्यामुळे मनात तुमची प्रतिमा मलिन होण्याचा धोका आहे. मेष राशीच्या जातकांनो, 5 एप्रिलची ही संकट चतुर्थी तुम्हाला मोठं सावध करत आहे. कोर्ट कचेरी किंवा पोलीस स्टेशनशी संबंधित प्रकरणामध्ये अडकण्याचे योग आहेत. विनाकारण कुणाच्याही वादात पडू नका, अन्यथा स्वतःहून संकट ओढवून घ्याल. तुमच्या जवळच्याच कोणत्या व्यक्तीकडून तुम्हाला मोठा धोका संभावतोय, जो तुमचा विश्वास संपादन करून घात करण्यासाठी टपून बसला आहे. 12व्या घरातील शनी मंगळाची युती म्हणजे तुमच्या संयमाची मोठी परीक्षा आहे. या काळात कुणावरही आंधळा विश्वास ठेवणे किंवा कुणाचे जामीन राहणे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरू शकते. मेष राशीच्या जातकांनो, जरी मंगळाचा हा प्रभाव तुमची वाणी कठोर करत असला तरी यामागे एक सकारात्मक बाजू दडलेली आहे. जर तुम्ही तुमच्या या ऊर्जेवर ताबा मिळवला तर हीच वाणी तुम्हाला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ताकद देईल. 5 एप्रिल नंतर तुमच्या बोलण्यात एक वेगळीच जरब निर्माण होईल, ज्यामुळे तुमचे शत्रू सुद्धा तुमच्याशी लढताना 10 वेळा विचार करतील. संकट चतुर्थीच्या आशीर्वादाने जर तुम्ही समाजात नम्रता ठेवली तर अशक्य वाटणारी कायदेशीर कामे केवळ एका चर्चेने मागे लागतील. तुमची शांतता हेच तुमचे सर्वात मोठे ढाल ठरणार आहे, जी शत्रूचे सर्व वार मोडून काढेल. मेष राशीच्या जातकांनो, 5 एप्रिल 2026 ची ही संकट चतुर्थी तुमच्या आरोग्यासाठी एक भयंकर संकटाची नांदी ठरू शकते. तुमच्या राशीस्वामी मंगळ जेव्हा शनीच्या युतीत 12व्या घरात येतो तेव्हा तो अचानक शस्त्रक्रिया किंवा अपघाताचे योग निर्माण करतो. मंगळ हा रक्ताचा कारक आहे, त्यामुळे रक्तदाब, डोळ्याचे विकार किंवा झोप न येणे असे त्रास तुम्हाला सतावू शकतात. 5 एप्रिल पासून तुमच्या शरीरातील उष्णता प्रचंड वाढू शकते, ज्यामुळे पायाला दुखापत होणे किंवा हाडाशी संबंधित समस्या उद्भवण्याचे संकेत आहेत. आरोग्याकडे केलेले दुर्लक्ष तुम्हाला थेट इस्पितळाची पायरी चढायला लावू शकतात. मेष राशीच्या जातकांनो, या कालखंडात केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यावरही मोठे अघोरी सावट आहेत. 5 एप्रिलच्या रात्रीपासून तुम्हाला अस्वस्थता जाणवणे किंवा विनाकारण भीती वाटणे असे मानसिक त्रास होऊ शकतात. मंगळ आणि शनीची ही युती तुमच्या मेंदूवर प्रचंड दडपण निर्माण करेल, ज्यामुळे रात्रीची शांत झोप उडेल. वाहन चालवताना अत्यंत सावध राहा, कारण क्षणाचा विसर सुद्धा तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतो. घराबाहेर पडताना वडीलधाऱ्याचा आशीर्वाद घेऊनच निघा. या काळात खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे आणि उष्ण पदार्थाचा त्याग करणे हाच या संकटातून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे. मेष राशीच्या जातकांनो, 5 एप्रिलच्या या महापरिवर्तनात
पंचमस्थानात मंगळ आणि शनीची युती जरी भयानक वाटत असली तरी घाबरण्याचे कारण नाही. 5 एप्रिलला विकट चतुर्थी आहे, जो संकटाचे हरण करणाऱ्या गणपती बाप्पाचा दिवस आहे. या दिवशी चंद्रोदयानंतर गणपतीला लाल शेंदूर अर्पण करा, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. तुमचा राशीस्वामी मंगळ असल्याने या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन लाल चोळा अर्पण करणे किंवा सुवर्णकांडचे पठण करणे तुमच्यासाठी अजय रक्षा कवच ठरेल. या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि 12व्या घरातील ग्रहाचा क्रूर प्रभाव सौम्य होईल. मेष राशीच्या जातकांनो, आर्थिक संकट आणि मानसिक त्रास दूर करण्यासाठी एक विशेष उपाय करा. 5 एप्रिलच्या रात्री एक तांब्याचे नाणे किंवा तांब्याचा तुकडा आपल्या उशाशी ठेवा. दुसऱ्या दिवशी तो एखाद्या वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा हनुमानाला अर्पण करा. दर मंगळवारी ऋणमोचक मंगल स्तोत्रचे पठण केल्याने तुमच्या डोक्यावरचे कर्जाचे डोंगर कमी होतील आणि रखडलेली धनप्राप्ती सुरू होईल. मसूर डाळीचे किंवा लाल वस्त्राचे दान करणे तुमच्यासाठी भाग्योदयाचे द्वार उघडणारे ठरेल. हे छोटे पण प्रभावी उपाय तुमच्या आयुष्यातील 18व्या वर्षाचा वनवास संपवून तुम्हाला यशाच्या शिखरावर नेतील. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल आणि अशाच प्रकारचे काटा आणणारे सविस्तर राशी भविष्य दररोज पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला आत्ताच खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा आणि ती घंटी दाबायला विसरू नका, कारण 5 एप्रिलचा पुढचा भयंकर अपडेट तुमच्याकडून चुकता कामा नये. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. कदाचित तुमचा एक शेअर कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सावधान राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.